आत्ताच्या आत्ता म्हणल्यावर आत्ताच्या आत्ता. अरे तू लगेच ये. हा अरे मला नाही माहिती कसलं काम आहे ते. अरे काय सब लई चिडल्यात. तू ये बरं पटकन. कुठं आहेस तू? हे काय आलोय मी. हे बघ ते सगळं मॅटर सपावं म्हणून मी जरा बघ लई मोठा डाव खेळलायस तू आमच्यावर आज पप्या. लई मोठा डाव. मी खेळला डाव? मग नाही 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 तायडे, माझी काही चूक नाही बरं का याच्यात. त्या सगळ्या फायली तू घरात आणून ठेवणार होतीस हे मला का नाही सांगितलंस? परत डाव केलास तू. तुला यो शांतपणा करायला कुणी सांगितलं होतं? तुझ्या बायकोला तुला सरपंच बनवायचं होतं म्हणून यो समजा घोळ घातलास तू. बस. मला जर तिला सरपंच बनवायचं असतं की नाही तर कवाच बनवलं असतं. मी कोणाला विचारत बसलो नसतो. पण मला न विचारता या फायली घरात ठेवल्यास, परस्पर निर्णय घेतलास, मला सांगितलंच नाहीस तू. हा या फायली घरात ठेवायचं डोसकं कुणाचं ते आधी सांग. पण मग तुला काय गरज होती त्यात? काय म्हणते ते आधी चौकशीचं बघू की आपण. ते टाइम कमी असते आपल्याकडे. हा ठीक आहे, तुझ्याकडे नंतर न बघतो. पहिले या घोळामधनं बाहेर येणं ज्यादा महत्वाचं आहे आम्हाला. नाही माझ्यावर तुझा विश्वासच नाही ना. नाहीच आहे तुझ्यावर विश्वास. आता तर ठीक आहे राहू दे. या चौकशीतनं तुला बाजूला काढावं असा एक उपाय होता माझ्याकडे, पण मी आता तो तुला नाही सांगणार. तू सगळं तुझं तू निस्तर. हा चल रे पांड्या. काय उपाय आहे? मला नाही सांगायचं ना आता तुला. ते काय आहे, तुझ्याकडनं अपमान करून घ्यायचा आणि वरनं तुलाच उपाय सांगायचा. हे बघ पप्या, आमचं डोसकं फिरलं की आम्ही असं उलट पालट काय तर बोलतो. माहितीये ना तुला. जाऊ दे समजा, तू उगाच ज्यादा मनावर घेऊ नकस. सांग आता काय उपाय ते सांग. ही अंजली सरपंच असताना तिनं केलेला उपाय. आपण काय करायचं, काम केलं एक आणि दुसरंच केलं असं दाखवायचं. काय काय येते का लक्षात? म्हणजे आपण जो ग्रामपंचायतीचा फंड वापरला ते दुसऱ्याच कामासाठी वापरला आणि ते बी सदस्यांची परवानगी घेऊन वापरला असं दाखवायचं. याला तयार आहेस का तू? हा काय येतंय का लक्षात? हे करता येईल. हेच करायला पाहिजे. ठीक आहे, तू कामाला लाग. तुझा विश्वास कुठे आहे आमच्यावर? आता बसला विश्वास. हे बघ पप्या, एक गोष्ट जरा नीट डोसक्यात घुसव. जर अडकलो तर या प्रकरणात दोघं बी अडकणार आहे. आमचं सरपंच पद गेलं का नाही तर पैसे यायचे बंद होणार आहे. तेव्हा हे जर केलं तर ते दोघांच्या बी फायद्याचं आहे. बरोबर? कामाला लाग. सह्यान मेंबर्सच्या. पण तू परत माझ्यावर डाऊट घेणार नाहीस ना? चौकशीतनं सोडवलंस तर याच्या पुढे कधीच नाही. सोडवलं समज. ठीक आहे, मग सह्या मिळाल्या समद्यांच्या कि मग बघू खरा घोळ कुणी घातलाय ते. चला पांड्या. पप्याला समद्या सह्या मिळो अशी प्रार्थना कर तू.
ह्यो समजा घोळ कुणी केलाय हे कळलंच. तू त्याला फोडायला तयार राहा. नाही नाही, या पप्प्यावर परत विश्वास बसू द्यायचा नाही आणि वहिनींचं सरपंच पद जायलाच पाहिजे. पहिली सही कुणाच घेऊया? ए बाबूदा बाबूदा, अरे ते मी काय म्हणते ऐकून तर घे की रे. ते मी बी मदत करते की सह्या मिळवायला. नको नको, आमचा मी करतो. असं काय करतो? ते करतो की जरा मदत. जरा हा पूर्णच कर की मग. अरे बाबा, ती नंदिता गायकवाड आमची तायडी, तिचा विश्वास परत मिळवायसाठी सगळं करायला लागलोय. तू मुगीच मध्ये मध्ये करू नकोस. काय म्हणताय पप्पेदा? आता मी कोण असते तुम्ही सांगा मला. कोण असते मी? हे बंड्या सांग की रे, कोण असते मी? पप्पेदा, आता मी तुमचा म्हणत असते का नाही? मग ते सया मी आणल्या काय तुम्ही आणल्या काय? एकच की हो. हा, हे कराय मग दादा. उगाच सगळीकडे तंगड्या तोडण्यापेक्षा का नाही याला निम्म्या आणाय सांगू आणि आपण निम्म्या आणू. कसं असं म्हणतो. हे बघ, आमच्या पॅनलच्या सह्या आम्ही आणतो, त्या अंजलीच्या पॅनलच्या तू आण. हा, नाही नाही नाही, तसं नसते पप्पेदा. ते मी काय म्हणते नीट ऐकून घ्या. मी खरं सांगते, खोटं बोलत नसते मी. इल्ल या गावामध्ये तुमची काय वट असते बघाच तुम्ही. म्हणजे तुम्ही कोणाला बोलला सही द्या तर तो देणारच, आणि त्यानं नाही दिली तर तुम्ही त्याला काय सोडत नसते. बघ तोडणारच नाही. बघा, एक तर जीव घेऊ नाहीतर सही. काय पप्प्यादा? एकदम बरोबर. हे ठीक आहे. मग मी काय करते ते मी हा ते दुर्पा मावशी, सच्या आणि काही जणांच्या सह्या घेऊन येते. बघा हे बाकीच्यांच्या तुम्ही घ्या. पहिलंच काय आलास आला कामाला आलास. शेवटी भाऊ आहेस तू माझा. ते पप्पेदा, ते भाई भाई ते कर की रे. ते ये भाई भाई गाव पे कब्जा करेंगे. एक नंबर. बरं लागू काय कामाला? चला येता. ते विसरलं तुम्ही. बघा सह्या घ्यायची विसरू नका. अजिबात नाही. या येता या. चला सह्या घेऊया. काय दुर्भावाशी काय काय नाही. अहो राणादा, या की. नाही असू द्या. ते सही पाहिजे होती बघा तुमची. कसली? ते पंचायतीचं काम आहे. काम काय आहे ते कळल्याशिवाय सही करायची नाही असं अंजली वहिनीने शिकवलंय आम्हाला. बघू काय आहे ते. बघा की. अहो राणादा, तुम्ही वहिनी साहेबांचं सरपंच पद वाचवायसाठी हे खोटारडेपणा करायलाय सा, आणि खोटा फंड वळवला म्हणून सह्या पण घ्या लागलाय सा. अहो ते ठीक आहे हो, पण तुम्ही तरी ह्या चुकीच्या रस्त्याला कसं निघालाय सा? दुर्पमावशी, तुमचा माझ्यावर विश्वास आहे का नाही? आहे का नाही? अहो पण ते पण बिन काय नाही. मी जे करायला ते चांगल्यासाठी करायला. तुम्ही तेवढी सही करून द्या पटाक दिस घ्या. आता तुम्ही म्हणताय म्हणून. ते तुमचं नाव पुढे सही करा. सचिनराव, अरे राणा ना, ती आता सही करून टाकायची बघा. आणि मी सांगतो ते काम करायचं. काय काय काम करायचं? सांगतो सही कर. हा बघ सच्या, जायचं. अरे बाबा थांब की, आता किती पडतोयस? नमस्ते बापू. अरे आलायस? ते पप्पाला सही घ्यायला सांगितली तुमची.
आलंय माझ्या कानावर. त्या पप्प्यानं माझा वापर करून खड्यासारखा बाजूला केलाय मला. त्याला सांग सही बी अजिबात मिळणार नाही म्हणून. ते माझ्या बी कानावर आलंय ते कसा त्या लोकांनी तुम्हाला डाळला ते मी तुमच्या जागी असतो तर मी सही केली नसती बघा. अरे मग कशाला मागायला आलाय सही तर? बरोबर आहे तुमचं. ते बघा ते मी गेल्यावर पप्प्यादानं बंड्या येतील सही गेला तेव्हा सही देऊ नका. ते बराबर पट्ट्यात घावलेत बघा आता तुमच्या. तुम्ही सही नाही दिली तर वहिनी बराबर खरडपट्टी काढतात बघा त्यांची. काय बी असू दे, मी सही करणार नाही म्हणजे नाही. देऊच नका. येता हं? काय आलं? कोणाला रे? बोल रे. हॅलो पप्प्यादा. ते बापू लईच नडून राहिलं की हो. ते मी सही मागितली तर ते तुमच्या नावानं भांडण काढलं की त्यानं. त्या बापूची नाटकं लय झाले आता. गपगुमान सही कर म्हणा. विलं ते तुम्हीच घ्या त्या बापूची सही बघा. ते तुमच्या नावानं लई शिवा घालं होतं. मला तर ऐकूच वाटलं नाही बघा. खरं सांगते मी. ते तुम्हीच घ्या बाबा त्या बापूची सही. ते बाकी सही मी घेते बघा. मी बघतो काय करायचं. फोन ठेव तू. काय पांड्या, त्या बापूची नाटकं लई वाटल्या तर सही करत नाही म्हणाला आलाय आणि आपल्याला शिवाय बी दिलं म्हणते ना. बापूची ही हिंमत. त्याला बघूया, आपण बघूया. थांब जरा. बापू, काय बापू सही करायला नाही म्हणाला सा? काय चरबी वाढली काय? अरे स्वतःकडे बघा आधी. हे माझ्या दारावरही फिरायचं नाही. लायकीच नाही तुझी. माननीय परेश पाटील आहे मी. बापू तोंड सांभाळून बोलायचं. हे त्या आधी तुम्ही दोघं बी तोंड काळी करा. अरे इलेक्शनच्या टायमाला मला राबून घेतला आणि फायदा मिळाल्यावर मला बाजूला केला सावय. बापू बापू लय झालं, पास झालं सगळं. काय आहे, गप चुपचाप सही करा. करा. आमच्याकडे टाइम नाहीये. दे रे. ए पायावर नाक जरी रगडलास की नाही तरी बी सही करणार नाही. नाही 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 बंड्या. काय आहे, बापूंची जरा चांगली जिरवली पाहिजे. राऊंडात घेतला पाहिजे यासनी. काय झाले, भ्या मोडल्या जरा. ते जरा फिट बसवाय पाहिजे. ए जा भामट्या. भामट्या काय बापू याय. नंदिता गायकवाडचा खास माणूस आहे मी. तिने सांगितलं सही घ्यायला. सही कर. अजिबात करणार नाही. तुझा बाप कर सही कर. सही कर. बडे कागद सही कर. सही कर. केली सही केली. काय बापू गप गुमान गोड बोलून सही केला असता तर उगीच मार खायला लागला नसता की नाही. जाऊ जाऊ आज जाऊन औषध लावा. जाऊ आज जाऊ. एक गप्पा. पप्प्यादा बाकीचे साहेब अशाच घ्यायच्या. एक गप्पा गप्पा. नाही बरोबर आहे. काय आहे, आपल्याकडे टाइम लई कमी आहे. तेव्हा असंच करायला पाहिजे. कसं, एक गप्पा. एक गप्पा. एक गप्पा. नंदिता गायकवाडांचा हुकूम आहे. सही करायला सांगितलं. नाही करणार सही. नंदिता गायकवाडांचा अपमान. बड्या तर हे बघ, सरपंच माझी तायडीच राहणार म्हणजे नंदिता गायकवाडच सरपंच राहणार. चला सही करा.
नाही करणार. बंड्या ठीक आहे. हा तुला सही कर. हाय. सही कर. हा. ह्याला. आर. कर दा. कर. चल बंड्या हा? चल जाऊया बाबा. गप्पा. आता सुरेखाची सही घेतली म्हणजे झालं. हे गप्पा. गप्पा काय खपाक रे? हा सुरेखा ताई माननीय परेश पाटील आहे त्या लक्षात ठेवायचा. आता वहिनी लगेच सही करतील. वय वय ती सही लगेच करल. आपण तिची सही लगेच घ्यायची हा. आणि लगेच वाड्यावर जायचं आणि लगेच तायडीला दाखवायचं. तिचा विश्वास बसणं गरजेचं आहे बाबा. हा, चल चल लवकर चला. चला चला. ठीक आहे. वहिनी वहिनी ठीक आहे आणल्या बघा स्या. तू कसं काय? आम्ही तर हे काम पप्याला सांगितलं होतं. ते निम्या मी आणल्या आणि निम्या पपेदा घेऊन येणार आहेत बघा. ते टाइम कमी असते आपल्याकडे म्हणून मीच सांगितलं पपेदाला. बघू जरा. ठीक आहे, चांगलं केलं. हा पण ते सही घ्यायला लई ताप झाला बघा. पण ते मी गोड बोलून माझ्या स्टाईलने आणलं बघा. अरे बट्या अलीकडे. ठीक आहे आणल्या बघ साया. तुझं सरपंच की वाचवल्या बरं का मी. तू आणल्याच का रे साया मी सांगितले तशा? आणल्या की पण ते माझ्या स्टाईलने. तुम्ही सांगितलं तसं नाही. तू कुठल्या का स्टाईलनं अनानास सया आणल्यास का नाही हे महत्वाचं आहे. तायडे आता फक्त एक सही राहिली तुझ्या जावची. ती करल काय सही? न करून करत्या काय? मग घेऊन टाक की सही. एवढी काय घाई? उद्या साहेबांसमोर प्रत्यक्षच करायला लावू. हा हे बी बरोबर आहे तुझं. म्हणजे त्यांचा डाऊट क्लिअर होईल ना. आता सगळा प्रॉब्लेम मिटवला या. आम्हासनी कसला प्रॉब्लेम? आम्हाला सरपंच पदाच्या खुर्चीवरनं काढायचं स्वप्नच राहणार आहे. नाही ते समजा ठीक आहे. आपण म्हणतोय की डाऊट क्लिअर होईल. पण ती तुझी जाऊ लय हुशार आहे. ते ऐन टायमाला अधिकाऱ्यांसमोर पलटी खाली तर. तुम्ही टेन्शन घ्यायचं नसते. ही सही करणार आणि नाही केली तर चांगलाच काठीने फोडतो का नाही बघा तुम्ही. खरंच काय? मग ते बायको असते माझी. तुम्ही विसरला का काय? मग धावतो तुझा इंगा. धावतो की घाबरतो का काय? आलोच. ये साहेब मी जरा आलेच गंमत बघून. हा ए, आल्यावर गंमत आम्हाला पण सांग. हा काय रे? चला काय सया घेऊन दिवसभर पळू पळून लय दमलोय. मी बी जाऊन जरा विश्रांती घेतो. हा उद्या भेटू. चल रे बंड्या.